साकारलेलं विनोदी पात्र सुद्धा आठवतं. एक जवळची व्यक्तिरेखा सुद्धा वाटते बऱ्याच प्रेक्षकांना. अशामध्ये आता इन्स्पेक्टर हुळहुट्टे या व्यक्तिरेखेतनं नेमके तुम्ही कसे साकार होणार आहात, नेमकं काय पाहायला मिळणार आहे मला? नमस्कार सर्वप्रथम. आणि स्टार प्रवाहवर त्या अर्थाने ही मालिका माझी पहिलीच आहे. याच्या अगोदर मी एक छोटासा कॅमिओ केला होता. सो थँक्स स्टार प्रवाह, सतीश आणि अर्थात शशांक. शशांक बरोबर माझ्या मते खूप दिवस काम करायचा योग होता, तो पहिल्यांदा आला. सो आभार या सगळ्यांचे. जे मिलिंद सर म्हणाले मगाशी की काय छान वाटतं यांच्यावर काम करताना, तर ते खरंच आहे की एखादी वाहिनी इतका काळ आणि सातत्याने जेव्हा बेस्ट परफॉर्म करते तेव्हा हे नक्कीच सगळ्यांचं श्रेय असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस असा लागतो की जो सगळ्यांना सतत जोडून ठेवतो. सो मला वाटतं त्या अर्थाने मी सतीशकडे पाहतो. इंडस्ट्रीमध्ये तो खूप वर्ष आहे, आज 35 वर्ष तो काम करतोय असं आपण म्हणतो. त्याला प्रत्येक प्रकारची माणसं माहिती आहे आणि कुठल्या माणसाशी काय डील करायचं हेही माहिती असतं. आणि ही लिडरशिपसाठी फार मोठी गोष्ट असते मला वाटतं. सो सतीश, थँक्यू सो मच. आणि मला तुझ्यावर काम करायला मिळतंय याच्यासाठी सुद्धा. शशांक सरांबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही. अनेक वर्ष ते माहिती आहेत प्रोड्युसर म्हणून आहेत आणि ते लॉयल आणि अत्यंत काय म्हणतो श्रीमंत, या अर्थाने श्रीमंत नाही, इथून श्रीमंती त्याच्याकडे खूप आहे. मी खूप ऐकलेलं आहे आणि मला वाटतं असे प्रोड्युसर्स खूप काळ चालतात, अनेक वर्ष सातत्याने चांगलं काम करतात. त्याच्यापैकी शशांक एक आहे. सो टीम ही सगळी बेस्ट आहेच, त्यांच्यावर काम करणार आहे मी आता. कॅरेक्टर बद्दल थोडं सांगतो. हुळबत्ते हा जो आहे त्याचं नाव घेतानाच त्रास होतोय, म्हणजे तो किती त्रास देणारा माणूस असेल याची तुम्हाला कल्पना येईल. पण तो तसा त्रास देणारा आहे का? शेवटी ना प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक विवेक असतो, नेहमी जागृत असतो. फक्त तो आपण कुठे आणि कसा वापरतो याच्यावर त्याचा माणूस पण ठरत जातं असं वाटतं. म्हणजे वकील जरी असला तरी वकिलाचे मन जे असतं ना ते त्याला माहिती असतं की खरं खोटं काय आहे. पण मला आता कशासाठी हे करायचंय तिथे त्याचा विवेक ठरतो की तो काय कसा वापरतो. सो प्रत्येक इन्स्पेक्टर, आपण किती म्हणलं की इन्स्पेक्टर करप्ट असतात किंवा पोलीस यंत्रणा करप्ट असते हे नाही, प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस असतो आणि तो कुठल्या वेळेला काय वागायचं हे तो ठरवतो. आणि तसा हा हुळबुत्ते आहे. तो नक्कीच सरकारी यंत्रणेला चॅलेंज देऊ शकत नाही, कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची आहे. पण मीन टाइम हे त्याला माहिती आहे की मला मदत करायची या मुलीला, की जेणेकरून तिला त्याच्यातून जे नैतिक कार्य ती करू पाहते तिला माझ्याकडनं मदत होईल का, असा तो इन्स्पेक्टर आहे. म्हणजे तो दिसताना दिसतो ग्रे शेडवाला, दिसताना थोडासा दिसतो विलनिश आहे, पण तो मनातनं त्या मुलीला मदत करणार आहे. सो अशी त्याची एक शेड आहे म्हणू शकतो, किंवा असं त्याचं आपण व्यक्तिचित्रण आहे म्हणू शकतो. आणि तो गमतीशीर आहे, विनोदी पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फ्लेवर्स माझे त्याच्यात पाहायला मिळतील. विविध कदाचित भाषा, ज्या बोली भाषांवर माझं विशेष प्रेम आहे त्या तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरनुसार, कधी मालवणी असेल, कधी बेळगावी असेल, कधी वराडी असेल, कधी संगमेश्वरी असेल, कधी आगरी असेल, तर तुम्हाला ते त्याच्याही फ्लेवर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि प्लॉट विशेषतः मला वाटतं की खूप वर्षाने या पद्धतीच्या टाईपची सिरीज येते, ज्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर तुमच्या रोजच्या रोजमर्राच्या आयुष्यावर आधारित, म्हणजे वकील पोलीस आपण रोज जरी भेटत नसते तरी आपण वाचत राहतो, आपण बघत राहतो. सो त्याच्यावर एक सुंदर गोष्ट रचली गेलेली आहे आणि जी तुमच्या आमच्या आयुष्यामधली गोष्ट आहे. आणि त्याच्यात ही तरुणी, ही जी वकील आहे ती काय करू पाहणार आहे, तिला मदत करणारा हा तिचा जो मित्र आहे, नंतर बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, माहित नाही आपल्याला सध्या काय आहे ते, पण तो त्यांची स्टोरी जी काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आमची अत्यंत महत्वपूर्ण अशी कॅरेक्टर्स आहेत. थँक्यू.